आज झणझणीत जेवण होऊन जाऊ दे। आज लय मोठा विजय झालाय आमचा। त्या शिवप्पाचं गावकीमध्ये पार नाक ठेचला आम्ही। आज धुळीत लोळवलं त्याला। आता धुळीत लोळत असेल गडाबडा गडाबडा गडाबडा। अगो बाई गावकीत मालक तुमचं डोकं म्हणजे ना पार वाऱ्या पुढे धावतं बघा। आता धूर्तपणाचं म्हणाल तर कोण तुमच्या पायाशी बी उभं नाही राहू शकत। मी तर म्हणते मालक दुर्बुद्धीत सुचली त्या शिवप्पाला। हो तुमच्या संग झुंज द्यायला निघाला आणि बघा कसा आदळला। मग मालक त्या शिवप्पाने 10 रुपयेच घेतले होते आणि ते फेडले बी होते नाही का। मग ते 10 रुपयांचे 110 रुपये कसे झाले हो? ए नटवे गोड बोलून आमच्याकडनं माहिती काढून घेतेस काय? जावा तिकडं। आता अभिमान वाटतो म्हणून कौतुकानं तुमच्या चतुराईची गोष्ट विचारली ना। नसल सांगायचं ना तर राहू दे। लय नखरा आलायस। थांब सांगतो कसं आहे ना, जसं अजगराच्या इळख्यातून हरिण सुटत नाही ना, तसं सावकाराच्या कर्जातून कर्ज घेणारा कधीच सुटत नसतो। काहीच सुटत फार काही नाही केलं। त्याचं किती लिहिले? 10। ते 110 कर। ते कसं करणार हो मालक? अरे मूर्खा तुला एवढं कळत नाही का? 10च्या पुढं जागा आहे ना। आता इथं 1 वाढेल की म्हणजे किती झाले? 110। विषय संपला। घे नवकोट नरोत्तम म्हणतात मला। नवत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं कसं करायचं हे बरोबर कळतं आम्हाला। पण ते शिवप्पाला उमगत नाही ना। पण जसा ह्या अजगराचा इळखा असा आवळत जाईल ना, तसं त्या शिवप्पाला उमगल की आपला होणारा जावई म्हणजे आम्ही काय अनमोल रत्न आहे ते। तर हायच बरी कपटाची माहिती गाठीला लागली माझ्या। उमे अगं ए उमे काय हो इकडे हे बघ। हा सगळा काय प्रकार आहे? हिला कोंडली तर हे उद्योग करून गावकीत आली। आत्ता माझ्या लक्षात आलं गावकीत आली तेव्हा लंगडत का होती? पांडू ए पांडू काय ग बुडगे? काय रे इतक्या उचापती करून मलाच विचारतोस काय ग बुडगे म्हणून? हे लुगडं कुणी बांधलं इथं? बोल पटापटा। भाऊ लहान आहे तो, त्याला काय विचारताय? लहान मोठा उद्योगी प्राणी आहे तो। दिसतो शेंगदाणे आहेत का, पण अक्कल अक्कल नारळ इतकी आहे। बोल रे नाहीतर देईन एक फटका। नग नग ते पुरीला गावकीत यायचं होतं ना, बिचारीला लय घोर लागला होता। माझे आप्पा एकटे आहेत, माझे आप्पा एकटे आहेत नुसतं करत होते। मला बघवलं नाही। मी कौलावर चढून गावकीचं काय चालू आहे हे सांगत होतो। तरी बी तिचा जीव राही ना, म्हणून मी वरनं लुगडं सोडलं मग पुरीवर चढली। पण मी काय म्हणते मालक, आता एवढ्या हुशारीनं तुम्ही कागदात बदल केला म्हणजे 10चे 110 केले। मग ते आता चौकू सोबतच्या लग्नाची अट बी लिहून ठेवायची ना।
म्हणजे शिवप्पाला आपसुकच सोयरीक जुळवावी लागली असती. नाही 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 नाही, असं होत नसतं. तूच तर गोपू शास्त्रीची आठवण करून दिलीस ना. लग्नात जोर जबरदस्ती करायची नसते. आता बघ, शिवप्पा स्वतःहून आमच्या पायावर नाक घासल आणि म्हणाल, घ्या ना माझ्या सखूला पदरात घ्या ना. आणि सखू बी राजी खुशीनं मला म्हणेल, माझ्याशी लगीन करा. पण राऊळ उघडा, येणार येणार ती येळ येणार, लवकरच येणार. ये इकडे उभी राहा. काय प्रकार आहे हा सगळा? कसले खाणाखुणा करताय? आधी हातपाय मोडायची व्यवस्था करायची आणि मग खाणाखुणा करायच्या. बोल सकू, हा काय प्रकार आहे? सगळं खरं खरं सांगायचं. ते मला गावकीला यायचं होतं. म्हणून असं कौलावर चढून घराबाहेर पडणार तू? गावकीत पाऊल टाकायचं नाही बजावलं होतं ना. आधी आत ये. मास इथेच उभी राहा. गावकी सुरू असताना तू इथेच थांबायचं. म्हणूनच कोडलं होतं ना तुला इथे, तरी उचापती करून आलीच. ऐकायचं म्हणून नाही. अगं आजी, आप्पा तिकडे एकटेच होते ना बाहेर आणि तुम्ही दोघी गेलात. मला एकटे. सखू, आजीला उलट बोलायचं नाही. आणि या सुरात तर अजिबात नाही. आप्पांनी कर्ज फेडलं तेव्हा मी होते त्यांच्या बरोबर, म्हणून साक्ष द्यायला आले मी. म्हणून अशा जीव घेणे कसरती करणार आहेस तू? मुलीच्या जातीला शोभत काय? कुठे हात पाय मोडला असता तर काय झालं असतं? ते काय नाही उमे, दिवसेंदिवस हाताबाहेर जात चालली ही मुलगी. हाती पायी धड असेपर्यंत उजून टाका मुलीला. खरंच सकू, तुझ्या वागण्याचा जीवाला घोर लागून राहिलाय. अगं पण काय चुकीचं केलंय मी? जर तुम्ही मला आधीच येऊ दिलं असतं गावकीला, तर हे सगळं का केलं असतं मी? हे असं मोठमोठ्यानं ओरडत उलटून बोलणे थांबव आधी. अगं तुझे मामा, आजी, मी, आम्ही सगळे होतो ना गावकीच्या वेळी. तुला असा जीव धोक्यात घालून बाहेर यायची काय गरज होती? आप्पांसाठी आणि विठुरायासाठी आले मी तिथे. रावळाचं कुलूप उघडावं, विठुरायाची सुटका व्हावी म्हणून मी हे धाडस केलं. आणि विठुरायासाठी मी काहीही करू शकते. बघ बघ कशी चुरू 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 बोलते ती. म्हणे विठुरायासाठी काहीही करेन. उद्या तुला कुणी सांगितलं विठुरायासाठी आगीत उडी मार, मारशील? हो हो हो. विठुरायासाठी मी आगीत पण उडी मारेन. किती वेळा सांगते हळू बोल, उलट बोलू नकोस. तरी हे उलटून बोलतेस आणि आजीवर आवाज चढवतेस. अहो, जेवायला बसताय ना, पान वाढू, खीर केलीये. काय मंगल कार्य आहे घरात खीर करायला? तुम्हाला एवढीशी समज नाही का हो? अहो प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? डोक्याचा नुसता भुगा झालाय उलट सुलट विचारांनी. एवढं कर्ज उमा कसं काय फेडणार आता? काही नाही, आडमुठेपणा नडतोय हा उमा वंसनचा. मालकांनी त्यांच्या पुढ्यात चांगला पर्याय दिला होता,
त्यांनीच नाकारला. थांब, काय म्हणालीस? कुठला पर्याय? नीट काय ते सांग. जे जे कुठे काय? थांब म्हटलं ना, अशी समोर ये. समोर ये म्हटलं ना. मालकांनी अशी कोणती गोष्ट सांगितली जी उमाने करण्यास नकार दिला? आणि तुला कसं काय का माहिती आहे? 4 वेळा जिन्नस मागवलेत तुम्ही. आम्ही आलो नव्हतो. सत्यभामेच्या हाती निरोप धाडला होता. मगाशी गावकी तुमच्या सासूबाई म्हणाल्या की मालक तुझ्या हाती निरोप धाडत होते त्यांच्या घरी. ते होय. गोदा का मालकांची मधली बायको, त्यांनी आम्हाला हळदी कुंकवाला त्यांच्या घरी बोलवलं होतं आणि सहज बोलता बोलता विषय निघाला. मग त्यांनी जिन्नस मागवले. मी आपला निरोप दिला फक्त. नाही म्हणजे तेवढाच उमावंसांना हातभार. बर, असं होय. पण मग ते पर्यायाचं काय म्हणत होतीस? उमाने आडमुठेपणा केला म्हणून? ते काय काय लपवतेस तू? हे बघ, मगाशी मी बघितलं, तू जीभ चावली होतीस. नीट स्पष्ट काय ते बोल. ते मालकांनी कर्ज माफ केलं असतं जर सखूचं लग्न मालकांशी लावायला उमावंस तयार झाले असत्या तर. हे मालकांचं म्हणणं आहे. काय? मालकांचं आणि सखूशी लग्न? अगं, त्या थिरड्याचं काय डोकं फिरलाय का? नवल नाही, उमा आणि शिवप्पा एवढे तडफडाखाली आहेत ते. पण मग तुला कसं काय माहिती? मलाच काय, राहाळातल्या सगळ्यांना माहितीये. अशा गोष्टी लपून का राहतात? याचा अर्थ 110 रुके वगैरे सगळा पनाव आहे. शिवप्पा मारत नाही असं कळल्यावर मालकानं कुटील डाव रचलाय हा. नाही, हे न्यायाला धरून नाही. फार बोललो ग आपण. आपल्यालाही आवर घालता नाही आला आपल्या भावनेला. आपणही न राहून गेलोच की गावकीत. बोललोच ना आपल्या मनातलं. मग तिला का ओरडलो? माझंच चुकलं. मी फार ओरडले तिला आणि माझ्यामुळे तू हात उगारलंस तिच्यावर. मी ओरडते पण तू तिच्यावर हात का उगारलास? हल्ली तुझा हात उगारणं वाढत चाललंय. हा होय, मलाही वाईट वाटतं पण काय करू? एकतर हट्टीपणा वाढत चालला हिचा आणि त्यात ती तुम्हाला उलटून बोलत होती. आत्ताच नाही आवरलं तर मोठ्यांना उलटून बोलायची सवयच लागून जाईल. हो, कोणी जर उठून राहिला सोडवा ना. असं हिरमसून जाऊ नकोस रे विठोरा. रावळाचं कुलूप उघडेल. थोडं धीर काढ. मी तुला लोणी पण आणून देईल पण थोडी कळ काढ. विठोरा 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 सासूबाई, अहो एकादशीचा कडकडीत उपास झालाय सर्वांनी. आणि सखू तर किती लहान आहे. हो,
भूक लागली असणार तिला. हो हो ना, पण पोरगी तळमळते ग, पोरगी तळमळते. शांत झोप लागत नाही तिला. उद्या वैद्यबुवांच्याकडे जाते, औषधच आणायला हवं. कणकण पण आहे हिच्या अंगात. विठुरा, तू काळजी करू नकोस. मी सोडवेल तुला, नक्की नक्की सोडेल. नक्की सोडवेल. उद्या मी तुला 2-2 माळा घाले, 2-2 वेळा लोणी भरेल, म्हणजे सगळं भरून निघेल. तू घाबरू नकोस. मी येते विठुरा, मी येते. विठुराया विठुराया विठुराया, बस झालं त्याचं कौतुक. उठ ए, उठ 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 म्हणतो ना, जागी होया भ्रमात ना. उठ उठ उठ. दिवस रात्र एकच ध्यास धरू नको. ऐकतेस ना, ऐकतेस ना. काही नाही केलंय तुझ्या विठुरायानं. आपल्या विरोधात इतका गजब होत असताना काहीच नाही केलंय त्यानं. अगं, आपला आक्रोश त्याच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. आणि पोहोचत जरी असला ना तरी तू लक्ष देत नाहीये आपल्याकडे. कळतं का? लक्षात येतंय का तुझ्या? ऐकतेस का? हो, काय करताय? काय बोलताय हे? अरे अप्पा, या पोरीची अवस्था बघ. बघतोय ना, बघतोय ना. ग्लानीत सुद्धा विठुराया विठुरायाच करते ना. पण येणार आहे का तो धावून? गावकीच्या वेळी नाही आला मदतीला. काही कारण नसताना तो मालक आपल्याला त्रास देतो. त्याला नाही शिकवलं यानं धडा. आपल्या समोर एवढी संकट आली, नुसता कमरेवर हात देऊन उभा आहे. अप्पा, काय बोलतोस तू हे? बरोबर बोलतोय मी. त्याच्या खात्रीवर होतो मी. तो सत्याच्या बाजूने उभं राहीलच हे शिकवलं होतं मी सखूला. माझं चुकलं, माझी चूक होती. या सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे. माझ्याप्रमाणे माझी मुलगी जर वागत राहिली ना तर तिचं नुकसानच होणार आहे. हे सखू, उठ. सखू उठ. हे बघ, नको नादाला लागू त्या विठुरायाच्या. उठ 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 म्हणतो ना. बस बस अप्पा, थांबव तुझा आक्रोश. सावर स्वतःला. खरंच गोमे, हे बाप लोक स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतात आणि इतरांचे प्राण कंठाशी आणतात. विठुराया, विठुराया, तुला हा टाहो दिसत नाही का? ऐकू येत नाहीये का? खरंच दगडाच्या काळजाचा झालास तू? तुम्ही नका ना माझ्या विठुरायाला बोल. नका त्याला बोललो. नका. शास्त्री बुवा, या सगळ्या प्रकरणाचा सखूच्या मनावर फार मोठा परिणाम झालाय बघा. एकतर पडल्यामुळे पाय मुरगळलाय, अंगात कणकण आहे, शांत झोप लागत नाही. बिचारी ग्लानी ती विठुरायाला लोणी भरवायचं आहे, त्याला कोंडलंय, असं सारखं बरत असते. हो, मला वाटतं विठुराया तिच्यासाठी फक्त देवाची मूर्ती नाही आहे, तिचा सखा सवंगडी आहे, अगदी पांडूसारखा, जीवाभावाचा. त्यामुळे जिवंत माणसाची जशी काळजी करावी तशी ती विठुरायाची काळजी करते. अशी भक्ती दुर्मिळ आहे, त्यामुळे तिला सावरायला वेळ लागेल.
कदाचित जास्त वेळ लागेल. पण असं कसं चालेल? इथं आम्ही समजून घेतोय, पण उद्या सासरी गेल्यावर कसं चालायचं? या मुलीला अखंड तोच ध्यास लागून राहिला तर लग्न झाल्यावर कसं चालेल? माहेरच धावत येणार आहे का विठुराया विठुराया करत? नाही, तिचा हा ध्यास थोडा कमी करायला हवा. विठुराया विना तिला जगायला शिकायला हवं. शास्त्री बुवा, नाहीतर फार मोठा अनर्थ होईल. तुमचं म्हणणं रास्त आहे. एकीकडे अलौकिक ध्यास आणि दुसरीकडे प्रत्यक्षातलं जीवन. या सर्वाची कसरत ती कशी करणार देव जाणे. पण आता आपल्याला तिच्या तब्येतीची काळजी करायला हवी. तुझी शक्ती दाखव. सगळ्यांना त्रास देणाऱ्या तर राक्षसाचं पण शिक्षा दे. धडा शिकव त्यांना. उघड, तुझी शक्ती दाखव. तुझी शक्ती दाखव. घंटा वाजू लागली. विठुरायाने चमत्कार दाखवला. रावळ घडलं. विठुराया मुक्त झाला.